काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची तळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. किसी शायर की गजल ड्रीम गर्ल, किसी झील का कमल ड्रीम गर्ल, किसी शायर की गजल ड्रीम गर्ल, किसी झील का कमल ड्रीम गर्ल. कभी तो मिलेगी कहीं तो मिलेगी, आज नहीं तो कल ड्रीम गर्ल, किसी शायर की गजल ड्रीम गर्ल, किसी झील का कमल ड्रीम गर्ल. माहितीये यार, कार्यक्रमाचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही एकतर खुपणाऱ्या व्यक्तींना बोलवायचं किंवा ज्या व्यक्ती येतील त्यांच्या खुपण्याबद्दल बोलायचं. पण असं का म्हणून म्हणजे डॉक्टर आहे म्हटल्यावर त्यांनी फक्त सुयांबद्दल बोलायचं, फुलांबद्दल बोलायचंच नाही. म्हणजे पोलीस असेल तर त्यांनी फक्त कायद्याबद्दल बोलायचं, कविता करायच्याच नाहीत. असं नसतं यार. म्हणूनच आज मी इथे बोलवणार आहे माझ्या ड्रीम गर्लला आणि त्याचबरोबर बॉलिवूड मधल्या अनेक नटांच्या ड्रीम आईला. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माझी ड्रीम गर्ल म्हणजे अर्थातच वर्षा उसगावकरांचं आणि बॉलिवूडची ड्रीम आई म्हणजेच रोहिणी हट्टंगडी ताईंचं. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघींचं खूप खूप स्वागत करतो. रोहिणीताई, मी तुमचा प्रचंड मोठा फॅन आहे. थँक्यू. आणि म्हणजे अगदी गांधी पासून ते आतापर्यंत की तुमच्या प्रत्येक सिरियल असू दे किंवा फिल्म्स असू दे, तुमचं नाव बघितल्यानंतर हा चला काहीतरी चांगलं असणार ह्याची एक गॅरंटी असते. तुम्हाला फिल्मफेअर मिळालं, तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, बाफ्ता तुम्हाला मिळाला, तर त्याबद्दल सांगा ना थोडंसं, बाफ्ताबद्दल आम्हाला. गांधीसाठी मला ब्रिटिश अकॅडमी अँड टेलिव्हिजन आर्ट्स बॅफ्टाचा हा लॉंग फॉर्म आहे. मला वाटतं भारतातल्या तुम्ही एकमेव असाल ना आतापर्यंत. हो, बाफ्टाला मी एकच आहे. थँक्यू. आणि तो सुद्धा तिथं म्हणजे पहिल्यांदा मी अवॉर्ड सेरेमनीसाठी गेले आणि तो काहीतरी वेगळाच एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. खरा मेन माझा चांगला एक्सपिरियन्स होता तो प्रीमियर्सचा होता. आम्ही 12 दिवसामध्ये 6 ठिकाणी प्रीमियर्स केले. ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणायला हरकत नाही, कारण पहिला प्रीमियर आमचा दिल्लीला होता, ज्याला जयलसिंग हजर होते त्यावेळेचे प्रेसिडेंट. दुसरा प्रीमियर आमचा इंग्लंडला झाला, तिथं प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना, त्यांना आम्ही प्रेझेंट झालो त्यांना. तो पण एक एक्सपिरियन्स, कारण आम्हाला सगळ्यांना असं उभं केलं होतं एका खोलीमध्ये आणि ते आले आणि प्रत्येकाला विश करत करत, आणि आम्ही ज्यांना प्रेझेंट करायचं ते पुढे आणि आमचे स्पाऊस मागे असं उभं राहायचं तिथे. आणि मग येऊन वगैरे आणखीन मला आठवतंय, मला प्रिन्सेस डायनानी माझ्या मुलाबद्दल त्यावेळेस विचारलं होतं, हाऊ इज ही म्हणून. म्हणजे तोपर्यंत तो माझा मुलगा 3 महिन्याचा होता तेव्हा. आम्ही जेव्हा ह्याला गेलो प्रीमियरला गेलो, पिक्चर होत झाल्यानंतर प्रीमियरच्या मध्ये मध्ये मुलगा झाला होता. तो 3 का 3.5 महिन्याचा होता त्यावेळेस.
आणि इट मस्ट बी नाईस एक्सपिरियन्स असं म्हणायला विचारलं होतं. सो तो आमचा दुसरा प्रीमियर होता. मग आम्ही आय थिंक आय एम वन ऑफ द प्रिव्हिलेज्ड पर्सन टू सिट इन कॉन्कॉर्ड. वाव आम्ही कॉन्कॉर्डनी इंग्लंडहून आम्ही अमेरिकेला गेलो होतो. वाव किती वेळा? 3-3.5 तास. आणि आणि असं जाणवतं का ते, ती स्पीड जाणवते का? नाही स्पीड नाही, पण तिथे M1 M2 असे येतात. आणखीन ते म्हणजे ते आपल्याला सांगतात की धक्का बसेल तुम्हाला तर घाबरू नका, तुम्ही गाडीच्या गिअर सारखे ते गिअर चेंज होतात. मग M2 M1 M2 असं म्हणजे हा सेकंड गिअर मध्ये गेला बरं का. जयदेव होता माझ्याबरोबर, रणी सेकंड गिअर मध्ये गेलं बरं का प्लेन असं म्हणून. आणि 3.5 तासात वी वर इन न्यूयॉर्क. वेगळाच म्हणजे अद्भुत अनुभव, अद्भुत. आम्ही आपल्याला कलकत्त्याला जायला 2 तास लागतात तेच ना. आणि ती आम्ही 3 तासात आम्ही ह्याच्यात गेलो होतो. त्याच्यातून मग त्याच्यानंतर तिथून LA ला गेलो, LA हून टोरंटोला आणि मग बॅक टू पॅव्हलियन. आणि प्रत्येक वेळेला आम्हाला स्टार्स, त्यामुळे आम्हाला प्रत्येक गाड्या आणि लिमोझिन्स वगैरे असायच्या. आणि प्रत्येक वेळेला तो ड्रायव्हर येऊन तुमच्यासाठी दरवाजा उघडायचा वगैरे. जेव्हा आम्ही इकडं उतरलो, मी आणि जयदेवच होतो, सहारला उतरलो, बाहेर आलो, कोणी गाडी घ्यायला आली नव्हती. टॅक्सीत बसलो आणि जयदेव अक्षरशः रोहिणी तिकडे सरक असं म्हणाला आणि आम्ही टॅक्सीत बसून घरी आलो होतो. इट वॉज अ लव्हली एक्सपिरियन्स. छान वाटतं ऐकायला खरंच. वर्षाजी, तुमची सुरुवात पण ऍक्टिंगची झाली अशी कुठल्या स्कूलमध्ये किंवा असं कुठे जाऊन झाली का गोव्यामध्येच? हो, खरं म्हणजे स्कूलमध्येच झाली, पण ऍक्टिंगची सुरुवात गोव्यामध्येच झाली. कला शुक्लेंदू नावाची संस्था होती, त्याच्यामध्ये मी काही नाटकं केली. महापूर, नंतर विवा शिरवाडकरांचं एक होती वाघीण, अंधार माझा सोबती अशी नाटकं केली. आणि तिथे मला मग कॉम्पिटिशन मध्ये तिथे मी पहिली यायची. मग ते नाटक राज्यस्तरावर जायचं आणि मग पुण्याला किंवा मुंबईला त्या स्पर्धा व्हायच्या आणि तिथे सुद्धा मला मेडल्स मिळाली. एक वेळ अशी आली की एक सॅच्युरेशन पॉइंट येतो की गोव्यालाच मी स्पर्धा जिंकते आहे, त्याच लोकांसमोर मी सादर करते माझी कला. तर मला पुढे जायचं होतं आणि मला मुळात सिनेमाबद्दल खूप आवड होती. त्या काळात मग मला गोवा कला अकादमीची शिष्यवृत्ती मिळाली आणि मग मी औरंगाबादला गेले. तिथे जे नाट्यशास्त्र विभाग म्हणजे तेव्हाचं मराठवाडा विद्यापीठ, आताचं आंबेडकर विद्यापीठ जे आहे त्याच्यात नाट्यशास्त्र विभागात, त्यामुळे पंडित हे आपले स्वर्गीय लक्ष्मणराव देशपांडे यांचा फार मोठा म्हणजे हातभार लाभला माझ्या करिअरला. गोव्याहून औरंगाबाद, औरंगाबादहून मुंबई असं वाकडं नाही थोडं? हो, वाया विचारतात. पण काय झालं की स्वर्गीय दामू केंकरे त्यावेळेला गोवा कला अकादमीचे डिरेक्टर होते. ते शिल्पकारच आहेत खरं म्हणजे गोवा कला अकादमीचे, आणि ते माझ्या वडिलांचे फार चांगले मित्र. त्यामुळे मला अगदी वडिलांच्या ठिकाणी होते. त्यामुळे ह्या दोन जे ही व्यक्तिमत्व आहेत, लक्ष्मणराव देशपांडे आणि दामू केंकरे, यांनी फार म्हणजे माझे गॉडफादर असल्यासारखेच आहेत. त्यामुळे दामबाब म्हणायची मी त्यांना, कारण गोव्याला राव वगैरे असं नसतं, दामूबाब. त्यामुळे मी म्हटलं दामबाब मी काय करू, तर म्हणे तू औरंगाबादला जा, तो माझा मित्र आहे लक्ष्मणराव देशपांडे, आणि तिथे जाऊन तू ऍक्टिंगचे धडे घे 2 वर्ष तरी किंवा 1.5 वर्ष, म्हणजे तो असा कोर्स होता. म्हणून मी तिकडे गेले. त्यामुळे माझी एंट्री अशी वाया औरंगाबाद झाली. पहिलं ब्रह्मचारी नाटक ही नंतर, खूप नंतरची गोष्ट. खरं म्हणजे कार्टी प्रेमात पडली हे माझं पहिलं नाटक, जे दामोबानीच डिरेक्ट केलं होतं. आणि त्याच्यानंतर ब्रह्मचारी मला कार्टीमुळे ब्रह्मचारी मिळालं आणि ब्रह्मचारीमुळे मला गंमत जम्मत मिळाला. त्यामुळे ब्रह्मचारी तुम्ही ज्यावेळेला नाटक केलं त्यावेळेला आधीचा चित्रपट बघितलेला असणारच. हो, त्यामुळे मला खरं म्हणजे मला खूप भीती वाटली, कारण ते स्पेशली म्हणजे ब्रह्मचारी म्हटलं म्हणजे स्विमिंग कॉस्ट्युम आला प्रश्न. त्यामुळे असं मला ब्रह्मचारी नाटक तर हवं आहे, भूमिका चांगली आहे, पण तो स्विमिंग कॉस्ट्युम कसा घालणार, आणि मी गोव्याची, त्यामुळे एकदम सगळ्यांना म्हणजे डोळेच पांढरे झाले असते सगळ्यांचे. मी म्हटलं अरे बापरे, आता कसं म्हणजे हे माझ्यासाठी ते धर्मसंकट होतं. त्यामुळे मी दामोबांना म्हटलं की हा स्विमिंग कॉस्ट्युम सोडला तर म्हणे त्याचा तू विचार कर आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा काढ की मधला काहीतरी रस्ता काढ. मग मी विचार केला आणि मी म्हटलं मी शॉर्ट्स घालू शकते. तर मग सुधीर भट आणि प्रकाश बुद्धिसागर त्याचे डिरेक्टर होते, आणि त्यांना मी सांगितलं की
मी शॉर्ट्स घालू शकते पण मी स्विमिंग कॉस्ट्युम नाही घालणार. मग त्यावेळेला असं कोणी म्हटलं नाही की मीनाक्षी शिरोडकरांनी तुमच्या आधी इतके वर्ष स्विमिंग सूट हा, म्हटलं घातलाय, ना. मग तुम्ही का म्हणून शॉर्ट्स मध्ये हो ना. वगैरे असं? चित्रपट सुद्धा दाखवला गेला मला, पण मी म्हटलं जे काय, पण खरं सांगू का, मीनाक्षीबाईंचा जो स्विमिंग कॉस्ट्युम मी पाहिला त्याच्यातलं, तुम्ही पाहिलंय का ते? त्याच्यात तो खरं म्हणजे स्विमिंग कॉस्ट्युम सारखा नाहीच आहे, तो शॉर्ट सारखाच आहे. शॉर्ट म्हणजे आताच स्विमिंग कॉस्ट्युम आहेत म्हणजे हो. आता आपण फारच म्हणजे मोठा सई पल्ला घातलाय. तावणकरचा स्विमिंग कॉस्ट्युम बिकिनी. फार मोठा पल्ला घातलाय, पण त्यावेळेचा त्यांचा स्विमिंग आणि त्या म्हणजे त्या सुद्धा कॉन्शियस आहेत त्याच्यात, तसं असं जाणवलं त्या ह्याच्यामध्ये सीन मध्ये. पण तो स्विमिंग कॉस्ट्युम म्हणजे शॉर्ट सारखाच होता, म्हणजे अजिबात त्याच्यात रिव्हिलिंग असं काहीच नव्हतं. त्यामुळे माझा स्विमिंग कॉस्ट्युम त्याच धर्तीचा होता, त्यामुळे तसं पाहायला गेलं तर मी स्विमिंग कॉस्ट्युमच घातला. तसं पाहायला गेलं वगैरे असं खूप असतं, पण नाही, तसं पाहायला तसं गेलं- पाहायला आलेल्या लोकांना तसं दिसलं नाही तर तसं कसं पण चालेल? ते खूप खुश झाले, ते तसं पाहायला गेलं तर ते रोहिणीताई, मला जयदेवजींबद्दल विचारायला खूप आवडेल, कारण तुमची कारकीर्द आणि त्यांची कारकीर्द खूप वेगवेगळी तसं. तर आणि सुरुवात मात्र दोघांची एकत्र झाली. झाली. त्यांच्याबद्दल आम्हाला सांगा थोडंसं. ऍक्च्युली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आम्ही एकत्र होतो, एका वर्गातच होतो. आणि मी ऍक्टिंग घेतलं होतं आणि त्यांनी डायरेक्शन घेतलं होतं. आणि एकाच वर्षी आम्ही तिकडून निघालो. किंबहुना त्याच 3 वर्षामध्ये आमचं जमलं. आणि म्हणजे एवढं जमलं की पहिल्या वर्षी मला आठवते आम्ही दोघं जण पहिले दुसरे होतो वर्गामध्ये. दुसऱ्या वर्षी खालून दुसरे, पहिले दुसरे होतो. तेव्हा आमच्या एका टीचरनी आम्हाला असं शेजारी शेजारी बसवलं. देखो, इश्क करना अच्छी बात है, लेकिन उसके लिए स्टडीज को नजरअंदाज नहीं कर सकते, असं म्हणून आम्हाला थोडासा सल्ला दिला होता. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून आल्यानंतर थोडंसं मागे टुमणं लागलं होतं घरून. तर तेव्हा मग आम्ही थोडासा मी सांगितलं की असं असं जयदेव नावाचा एक आहे ज्याच्याशी मला करायचंय. मग नॅचरली माझे वडील थिएटर मधले असले तरी सुद्धा त्यांनी थोडंसं हे केलं की रोहिणी तुम्ही दोघं जण नाटकामध्ये, मग कसं होणार. नॅचरली बापाचं हृदय म्हटल्यानंतर असा त्याही वेळेला विषय होता, म्हणजे हो, एक हो. जनरेशन नाटकातली जाऊन सुद्धा त्यांचा होता हो, विषय. त्यांचं कारण मी तेच म्हटलं ना, वडिलांचं हृदय म्हटल्यानंतर मुलीला जास्त त्रास नाही पडता का असं काहीतरी त्यांचं होतं. म्हणून मग आम्ही त्यांच्याकडून 1 वर्ष मागून घेतलं की म्हटलं आम्ही 1 वर्ष बघतो आम्हाला फ्रीलान्सिंग जमतंय का दोघांना मिळून. पण 1 वर्षांनी थोडासा कॉन्फिडन्स आला. तोपर्यंत माझी 2 नाटकं आली होती, कस्तुरी मृग आणि लपंडाव. आणखीन मग थोडासा कॉन्फिडन्स आला की नाही आपण वी कॅन सर्व्हाइव्ह असं म्हणून मग आम्ही मग तोपर्यंत मग जरा घरचा विरोध सुद्धा थोडासा कमी झाला आणि मग आम्ही लग्न केलं. 77 ला लग्न केलं. नाही, पण मी जसं जयदेवजींबद्दल विचारलं तसं मला तुम्हाला पण विचारायचं की ज्यांच्याकडे वर्षा उसगावकर म्हटल्यानंतर अख्खा महाराष्ट्र असा कलेजा थांब की म्हणजे वाट बघत होता, आणि इतक्या म्युझिकल फॅमिलीमध्ये तुम्ही गेलात. म्हणजे लोक तुम्हाला माहित नसेल तर वर्षा उसगावकर ह्या प्रसिद्ध संगीतकार रवीजी यांच्या स्नुषा आहेत, म्हणजे सुनबाई आहेत. मग रवीजींनी तुम्हाला कधी पेटी घेऊन गाणं बिणी शिकवलं की नाही शिकवलं? पेटीवर नाही साथ केली, पण समोर बसून मग मला ते म्हणाले जब चली थंडी हवा म्हण, तर मी त्यांच्या समोर बसून ते गाणं गायलं. थांबा, इथे थांबायचं आहे आई ग, आणि सूर देण्यात येणार आहे. आता मला म्हणायला आता नको ना. मी डिरेक्टर पण आहे थोडासा, तर इथे असे समजा रवीजी बसलेले आहेत आणि इथे असं म्युझिशियन्स आहेत आणि इथे त्यांनी तुम्हाला अशी कॉर्ड दिली. कशी कॉर्ड दिली? पण आता मला ते जब चली ठंडी हवा, जब चली ला 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 ला, मुझको ए जाने वफा तुम याद आए, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला, ना 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 ना, ला 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 ला, रा 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 रा, मुझको ए जाने वफा तुम याद आए. आणि पहिला प्रश्न तुम्हाला दोघींना अगदी कॉमन, अगदी साधा. आजवरच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला खुपलेल्या गोष्टी. रोहिणीताई, तुमच्यापासून सुरुवात करेल. मला एक प्रकर्षाने नेहमी सांगावंसं वाटतं की
असं होतं आता वर्षासारखी भाग्यवान किंवा माझ्यासारखी भाग्यवान एखादीच असते की ज्यांना लग्नानंतर सुद्धा आपली करिअर परस्यू करायला मिळते. बऱ्याच वेळेला असं होतं की घरामध्ये मुलगी जी असते तिला खूप प्रोत्साहन दिलं जातं, खूप तिला लाड केले जातात, पण तिथंच सुनेनी आपली आवड परस्यू करायची म्हटली तर पहिल्यांदी घर बघ आणि नंतर हे बघ. हा एक प्रचंड मोठा मुद्दा माझ्या अगदी म्हणजे जेव्हापासून मी काम करायला लागले तेव्हापासून माझ्या खूप खटकते. नशिबाने तुम्हाला कधी तसा प्रॉब्लेम आला नाही? मला तसा आला नाही. म्हणजे मी भाग्यवान समजते स्वतःला की माझ्या सासू सासऱ्यांनी कधीही माझ्या नाटक करण्याबद्दल, फिल्म करण्याबद्दल कधीही त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही. वर्षाजी, तुम्हाला खुपलेल्या गोष्टी आहेत, बऱ्याच आहेत. खरं म्हणजे प्रत्येक आर्टिस्टलाच मला वाटतं ह्या खूपच असतील. खरं म्हणजे एक तर जे बोलावतात आम्हाला कॉल टाइम जो दिला जातो इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे जर माझं काम लंच नंतर येणार असेल तर मला 9 वाजता का बोलावलं जातं? बरं, गेल्यानंतर कुणीही असा म्हणजे असिस्टंट डिरेक्टर किंवा कुणीही असा माणूस येत नाही की तुमचं काम जे आहे ते आता तुम्ही रिलॅक्स करू शकता थोडा वेळ, एवढ्यात मेकअप सुरू करू नका. पण गेल्यानंतर आर्टिस्टने मग 12 तासाचं तुम्हाला पेमेंट मिळतं ना पर डे, मग तुम्ही दिवसभर या आणि तिथे सडायचंच. त्यामुळे असं वाटतं की जो पर डे मिळतो तो सडायचा म्हणजे त्याच्यासाठी मिळत असेल. तर ती मला फारच मोठी खंत आहे. म्हणजे याच्याबद्दल खुपणारी गोष्ट आहे. चीड येते मला त्याच्याबद्दल. आणि ते कुठेही त्याचं प्लॅनिंग नसतं. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आपलं काम संपल्यानंतर आपले पैसे आपल्याला वेळेत मिळाले पाहिजेत. तर ते कधी कधी जे मागावं लागतं ह्याच्याकडे, प्रोड्युसरकडे, तेव्हा आपण भिकारी आहोत का? म्हणजे आपल्या मेहनतीचे पैसे त्यांना 4 वेळेला फोन करून माझा तो चेक द्या, हा मी बघतो करतो, हे असं का? त्यामुळे थोडासा प्रोफेशनलिझम आता यायला लागलाय, पण असं होतं. तर ह्याच्याबद्दल मला फार चीड आहे. आम्हाला अजून आठवतात की सचिन पिळगावकर आणि तुमची जोडी किंवा अशोक सराफ, आणि हे एकत्र आम्ही तुमचे सिनेमे बघितलेले आहेत. ती माणसं अजूनही हिरोची आणि मध्यवर्ती भूमिका करतायत, मात्र हिरोईन असल्यानंतर त्यांचं करिअर स्पॅन फार छोटा होऊन जातो. हो, तसा कमी असतो, पण तरी सुद्धा आता चित्र बदललंय. आता गेल्या 10 वर्षात तरी चित्र बदललेलं आहे. पूर्वी असं होतं की हिरोईन 30 वर्षांची झाली म्हणजे अरे बापरे भयंकरच, म्हणजे 30 शी इज क्रॉस 30 आणि 40 नंतर तर काही खरंच नाही, म्हणजे एकदम म्हातारी वगैरे असल्यासारखं. त्यामुळे तसा दृष्टिकोन आता तरी नाहीये. म्हणजे गेल्या म्हणजे 40 इज द न्यू 20s वगैरे असं म्हटलं जातं. आणि ते बऱ्यापैकी म्हणजे काही सगळ्यात चांगल्या नजरा आपल्याकडे जेव्हा वळतात म्हणजे कधी कधी ते जाणवतं, म्हणजे की नाही थोडा दृष्टिकोनात जरा बदल झालाय. म्हणजे ते आपल्याला फक्त आंटी समजत नाहीत. पण रोहिणी ताईंची मात्र वेगळी खंत असू शकते, कारण त्यांनी 27व्या वर्षीच सुरुवातीलाच त्यांच्या 47 वर्षाची भूमिका केली. हो, खरं आहे. हे कधी खुपलं का? त्याच्यानंतर मात्र तुम्हाला आलेल्या भूमिका कायम ह्या वयस्क बाईच्याच आल्या? हो, तसं सुरुवातीला थोडंसं माझं झालं तसं. कारण गांधीमध्ये जेव्हा रोल केला तेव्हा मी 27 वर्षाची होते आणि 27 वर्षापासून 74 वर्षापर्यंत अशी कस्तुरबांची भूमिका होती आणि ती मीच केली होती. म्हणजे म्हाताऱ्याला दुसरा ऍक्टर वगैरे असं नव्हतं, जे लोकांना कधी कधी वाटलं होतं की तो ओल्डर कॅरेक्टर किसने किया था, मैंने ही किया था म्हणून सांगायचं. एनिवे, पण त्याच्यानंतर नॅचरली आय गॉट नोटिस्ड आणि मग मला पहिलीच भूमिका जेव्हा ऑफर झाली ती जितेंद्रच्या आईची 27व्या वर्षी. म्हणजे माझं रेकॉर्ड असेल की माझ्यापेक्षा 10, 12, 15 वर्षांनी मोठ्या हिरोजची मी आई झालेली आहे, हे माझं रेकॉर्ड आहे. पण तेव्हा मी भूमिका जेव्हा ती स्वीकारली तेव्हा अगदी नाईवली मी असं म्हटलं की मी आता 27 वर्षाची आहे ना, म्हणजे मला कमीत कमी बहिणीच्या तरी भूमिका देतील, म्हणजे एक आपण करूयात एक फिल्म, तिथं सगळ्यांना कळेल की मी यंग आहे, आणखीन मग मला देतील वगैरे. आणि माझं तसं काही झालं नाही. जे मला आईची भूमिका जी मला चिकटली ती चिकटली. पण तो गांधींचा रोल मिळाला ह्याबद्दल काहीतरी सांगा ना, कसा मिळाला तो? डॉली ठाकूर
त्या लायझॉ ऑफिसर सारख्या होत्या, त्या सगळ्यांना भेटवत होत्या की मुंबईमध्ये ही ऍक्ट्रेस आहे, ही ऍक्ट्रेस आहे, हा ऍक्टर आहे, असं भेटवायचं काम करत होत्या. त्यांचा मला एकदा तार आली, कारण तेव्हा माझ्याकडे फोन नव्हता. आणि त्यांनी सांगितलं की अमुक अमुक दिवशी सर रिचर्ड येत आहेत मुंबईमध्ये, आणखीन त्यावेळेस तू ये त्यांना भेटायला, आणि येताना जरा साडी नेसून ये वगैरे असं म्हणून त्यांनी कॉटनची साडी नेसून ये. म्हटलं ओके. म्हणून मी भेटायला गेले तिथे. सेंटॉर हॉटेलमध्ये आम्ही भेटलो. आणखीन त्याच्यानंतर मग मी घरी आले. आणखीन मला परत एक तार आली डॉली ठाकूरची की मला फोन कर, म्हणून आमच्या वाण्याकडे जाऊन फोन केला तिला. आणि तिने सांगितलं रोहिणी तुला स्क्रीन टेस्टसाठी बोलावलंय. आणि तिथं गेले तर 3 कस्तुरबा आणि 3 गांधी होते. कोण कोण होते? एक तर माझ्या बरोबर मी तिथं गेल्यानंतर सर रिचर्डनी सांगितलं बेन किंग्सले नावाचा एक स्टेज ऍक्टर आहे, आणखीन तो तुझ्या बरोबर करणार आहे. आणि मग स्मिता पाटील आणि नसिरुद्दीन शाहची जोडी केलेली होती त्यांनी, आणि जॉन हर्ट आणि भक्ती बर्वे, असे 3 कस्तुरबा आणि 3 गांधी आणि 3 पेअर्स म्हणजे. हो. आणि तिथं आम्ही भेटलो सगळे एकत्र. ती पण एक गंमतच झाली. मी तयार झाले. तयार झाल्यानंतर सर रिचर्डनी मला सांगितलं चल मी तुला बेन किंग्सलेला भेटवतो. आम्ही बेन किंग्सलेच्या रूम मध्ये, आणखीन दिस इज बेन, दिस इज रोहिणी, हॅलो 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 झालं. आणि सिट सिट म्हणून मला बसवलं तिथे. आणि मग सर रिचर्ड म्हणाले आय लुक ॲट द सेट अँड ऑल, असं म्हणून ते गेले. म्हटलं आता मी काय करू इथे, बरं आम्हाला इथे आपल्याला आपण जरा लाईन्स बोलूयात असं आपण म्हणतो ना. म्हटलं आता ह्याला बोलू की नको, इथं काय पद्धत असते, कशी पद्धत असते, बोलतात की नाही किंवा मला काही कळेल. आणि हे कुठे होतं, लोकेशन काय होतं? हे शेपर्टन स्टुडिओ इंग्लंडमध्ये. ओके. आणि म्हणून मी अशी बोलणारच होते की बेन शुड बी डू असं बोलणार, म्हणजे हिम्मत जुटवत होते. आणि बेनच म्हणाला रोहिणी शुड बी डू आर लाईन. आणि मग आम्ही लाईन्स काय फार नव्हत्या लाईन्स, पण लाईन्स वगैरे हे केल्या. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम जो आपण म्हणतो ना एक केमिस्ट्री जुळणं, ती तिथे म्हटलं हा ऑल ऍक्टर्स आर सेम. एकदा हे झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमची स्क्रीन टेस्ट, त्याची पण स्क्रीन टेस्टच होती, माझी पण होती. आम्ही स्क्रीन टेस्ट ही केली, एकत्र केली. आणि संपल्यानंतर मला असं जवळ घेऊन सर रिचर्ड म्हणाले सो व्हॉट डू यू थिंक अबाउट युअर ओन स्क्रीन टेस्ट. मला सगळं आठवलं की जयदेव म्हणत होता की रोहिणी तिथं जातीयेस तू, स्टेज ऍक्ट्रेस आहेस, तुला जास्त करायची सवय आहे, जरा कमी कर, 3 फुटावर कॅमेरा असतो. सगळं मला लक्षात यायला लागलं जयदेव काय सांगत होता. आणि मी पटकन दिसते आता काय सांगायचं मी कसं केलंय म्हणून. मी आपलं हो मी म्हटलं आय थिंक आय डिड अ बिट टू मच नो. विचित्र बोलले मी. तेव्हा हसून त्यांनी मग सांगितलं रोहिणी असं असं आहे. आणि जे जयदेव सांगत होता तेच ते सांगत होते. बरं, खुपण्याच्या गोष्टी चालल्यात आणि तुमचं खुपणं आम्ही ज्यावेळेला विचारतोय त्यावेळेला एक गोव्याची छान मुलगी जी अशी औरंगाबाद फिरून आता मुंबईमध्ये सेटल झाली, तर गोवा दुरावलं हे कुठेतरी खुपतं का? हो, पण ते एक चांगल्या कारणासाठी दुरावलं. कारण गोव्यात राहून तसं माझं करिअर झालंच नसतं. निश्चितच मी पूर्णपणे गोव्यान म्हणजे एक गोव्याला आमची म्हणजे आम्ही म्हणतो सगळे की आम्ही गोयकार म्हणजे सुशेगाद. सुशेगाद मेंटॅलिटी म्हणजे कसं तुम्ही ऐकलं आराम म्हणजे आरामसे सुशेगाद, तो पोर्चुगीज वर्ड आहे तो. आणि कारण दुपारी आम्ही झोपतो 1 ते 4, म्हणजे सगळी दुकानं बंद असतात पुण्यासारखी. मला वाटतं पुणेकर सुद्धा सुशेगाद आहेत. तर म्हणजे आता नाही राहिले फारसे, पण पूर्वी होते. नाही, आता सुद्धा बंद असतात दुकानं. त्यामुळे पुणेकर सॉलिड खाऊन सुशेगाद असतात आणि गोवेकर लिक्विड पिऊन सुशेगाद असतात. सगळे गोवेकर नाही, सगळे गोवेकर नाही, प्लीज देर आर एक्सेप्शन्स. त्यामुळे दुरावलं नक्कीच गोवा. कारण कसं असतं की कधी कधी मी माझ्या घरात जेव्हा बसते, माझ्या घरासमोर समुद्र किनारा आहे, तेव्हा असं वाटतं की हा असाच्या असा उचलावा हा सुंदर बीच आणि तिकडे मुंबईला घेऊन जावा आणि असं आपल्या घरासमोर ठेवावा. कारण मुंबईला असं आहे की लोकांकडे पैसे आहेत पण लोकेशन नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की समुद्राच्या शेजारी घर असावं, पण तसं मिळत नाही. त्यामुळे निश्चितच मी निसर्ग सौंदर्याला दुरावले. आता हे दुरावणं जे आता तुम्ही एकदम नॉस्टॅल्जिक झालात ना, इथे थोडंसं पॉज घेऊया आणि एक गोव्याचं गाणं होतं.
तू गेली ऐकूक आयली करचे किते कळेना सगळ्या ठिकाणी शोधलो तुका तू सोदून लेगीत मेळोना तू सोदून लेगीत मेळोना म्हाका दर्या दिसलो ना म्हाका ल्हार मेळना म्हाका येवचे आसले तुजेच कडेन म्हाका वाट समजली ना म्हाका येवचे आसले तुजेच कडेन म्हाका वाट समजली ना साथ तू गेली ऐकूक आयली करचे किते कळेना सगळ्या ठिकाणी शोधलो तुका तू सोदून लेगीत मेळोना तू सोदून लेगीत मेळोना सोबीत पोरसुवातली ही कोण फुला फुलयता हो खेळा पालिपाचो हांगा कोण कोणाक शिकयता सोबीत पोरसुवातली ही कोण फुला फुलयता हो खेळा पालिपाचो हांगा कोण कोणाक शिकयता सगळे पळयले उक्त्या दोळ्यांनी सांगूक लेगीत शकले ना दोळ्याकडे येऊन रावली तुका गालारेकूय देवले ना म्हज्या गालारेकूय देवले ना म्हाका दर्या दिसलो ना म्हाका ल्हार मेळना म्हाका येवचे आसले तुजेच कडेन म्हाका वाट समजली ना म्हाका येवचे आसले तुजेच कडेन म्हाका वाट समजली ना ला 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 गोमटे गायली हो काय 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 थँक्यू मला पण ओब्रिगादो गोमटे गायली गोमटे हा गोमटे हा शब्द खरा म्हणजे थोडासा मंगलोर साईडचा आहे आणि कारवार साईडचा पण बरे गायले बरे बरे. सोबीत गायले सोबीत सोबीत म्हणजे सोबीत म्हणजे सुंदर हे बरे मला काय ते म्हणतात बरे करो. पहिल्यांदा मी जेव्हा गोव्याला कार्यक्रम केला त्याच्यानंतर मला येऊन एक दोन लोकांनी सांगितलं बरे गायला बरं म्हणजे आपण कसं म्हणतो हा बरं गायला हा आपलं असं मला इतकं वाटलं एवढं सगळं एवढा दंगा घातला घाम काढला एवढा सुरत केला बरे गायला बरे गायला हा बरे गायला म्हटलं, बरं, ठीक. बरे गायले ते असता जवळ असता मजा आली पण खूप बरे गाणे असा बरे थँक्यू एकदम बरे असा ओब्रिगाद म्हणजे थँक्यू पोर्चुगीज मध्ये मोहित ओब्रिगाद थँक्यू व्हेरी मच ओब्रिगाद आता लोकांच्या खुपण्याकडे आणि तुमच्या माझ्यासारख्या समस्त फॅन्सच्या खुपण्याकडे येताना की एक काळ आला होता ज्या वेळेला तुम्ही हिंदीमध्ये मस्त पदार्पण केलं आणि आम्हाला असं वाटलं की माधुरी दीक्षितच्या पावलावर पाऊल ठेवून आता मराठीतलं एक दुसरं नाव म्हणजे असं छा जायंगे असं वाटलं होतं आणि त्यावेळेला तुम्ही फार पटकन तिकडनं एक्झिट घेतली. हो हे मलाही फार खुपतं कारण मला असं वाटतं की माझ्या कॅलिबरच्या भूमिका मला हिंदीत मिळाल्या नाहीत किंबहुना काही चान्सेस मी घेतले नाहीत आणि ह्याच्याबद्दल मी स्वतःलाच दोष देते कारण मला असं वाटतं की ज्या वेळेला मी म्हणजे मराठीत मी नाव कमवलं होतं मला मराठीतली श्रीदेवी वगैरे म्हणायचे त्या काळात नंतर मराठीतली माधुरी दीक्षित म्हणायचे आणि आता मराठीतली ऐश्वर्या राय सुद्धा म्हणतात म्हणजे हा काळ असताना आणि ह्या भूमिका माझ्या नावावर जमा असताना मी तिथून एक्झिट करायला पाहिजे होती मराठीतून काही काळासाठी म्हणजे पूर्ण वेळासाठी असं नाही पण जे मी 10-15 चित्रपट एका वर्षात करायची तिथे मी 2-3 चित्रपट करायला पाहिजे होते किंवा 2 चित्रपट आणि हिंदीवर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे होतं ते मी नाही केलं आणि नंतर जेव्हा मी विचार केला की आता मला ते करायला पाहिजे ती वेळ निघून गेलेली होती आणि मागे वळून बघताना मला खंत वाटली या गोष्टीची मला ही गोष्ट खुपते नक्कीच खुपते आणि ऑफकोर्स त्यावेळेला मला सेक्रेटरी सुद्धा थोडा चुकीचाच मिळाला त्यांनी मला काही असे चित्रपट साईन करायला लावले तो सुद्धा कारणीभूत होता आणि मला मेकअपमॅन वाईट मिळाला मला हेअरड्रेसर वाईट मिळाली आणि त्याच्यामुळे मराठीत जी मी दिसले ती मी हिंदीत दिसूच शकले नाही कधी ज्या वेळेला मराठीमध्ये पसंत आहे मुलगी सारखी फिल्म करणारी आमची वर्षा उसगावकर आणि ज्या वेळेला ती साथीसारख्या चित्रपटामधनं ती येते आणि आम्हाला तिच्यावरती आशा असतात आणि त्याच वेळेला एका मॅगझिनच्या फ्रंट पेज वरती तिचा एक असा फोटो येतो की जो काही लोकांना अजिबात खूपत नाही आणि काही लोकांना खूपतो मला खूपतो प्रचंड मला असं वाटतं की मग कसं केलं ते का केलं आय डोंट नो म्हणजे आय वॉज फुलिश खरोखर
आणि हा प्रश्न तू का विचारलास अवधूत? का? आय शूट यू. मला वाटलं होतं हे तू विचारणार नाहीस, Sorry, पण तू sorry. विचारलंस. नाही, लोकांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये पण ठीक तुम्हाला आहे. नसेल नाही, उत्तर तू देता वाचा पण- फोडली या सब्जेक्टला. खरोखर कुठल्या क्षणी मी ते हो म्हणाले. मला ओमार ना, ओमार तो कोण याचा एडिटर, ओमारच ना, स्टारडस्टचा कोण होता त्यावेळेला, ओमारच होता. हा. ही कॉल्ड मी आणि तो म्हणाला की असं असं मॅगझिन कव्हर आहे आणि त्याच्यासाठी ते असं करायचं आहे वगैरे, आणि विल शूट इट इन अ व्हेरी एस्थेटिक वे वगैरे असं. तर मी म्हटलं नो 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 ऑफकोर्स नॉट असं वगैरे. आय वॉन्ट टू डू दिस फोटोशूट विथ प्रॉपर क्लोथ्स वगैरे असं. ओ इट्स सो बोरिंग. हा इट्स सो बोरिंग वर्षा, असं हे करू नकोस ग तू. यु नो यू आर शोईंग लॉट ऑफ प्रॉमिस. त्यामुळे आय वॉज फ्लॅटर्ड आणि यू हॅव सच अ नाईस फिगर. त्यामुळे मी अजून फ्लॅटर झाले आणि मी म्हटलं ठीक आहे, वाय नॉट. असं मला काय त्या क्षणाला मला काय वाटलं काय, आणि मी माझ्या आईशी बोलले नाही, म्हणजे कुणाशीच नाही, कुणाचं मी मत घेतलं नाही, काय नाही, स्वतःच डिसाईड केलं. आणि एकतर मी एकटीच तशी राहत होते आणि माझ्या बहिणी होत्या राहत होत्या माझ्या बरोबर. आई येऊन जाऊन नसायची, कारण माझ्या आई वडिलांनी कधी गोवा सोडलं नाही, ते गोव्यालाच होते. त्यामुळे कदाचित माझी आई माझ्याबरोबर असती तर हे कदाचित झालं नसतं. आणि मी ते जाऊन फोटो सेशन केलं, अशोक सेलियनने ते शूट केलं. पण ऑफकोर्स खरं सांगायला गेलं तर त्याच्यात तसं काही, म्हणजे ममता कुलकर्णीचा जो फोटो आला होता आणि माझा जो आला त्याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे त्याच्यात बऱ्यापैकी, म्हणजे आय वॉज कवर्ड विथ हेअर वगैरे असं त्यांनी ते केलं शूट. पण ते करताना मात्र मला जाणवलं, म्हणजे प्रत्यक्षात फोटो काढताना मला असं वाटलं की वर्षा नाही, हे बरोबर नाही, हे तू तुला करायची गरजच नाहीये. आणि हे तू केलंस म्हणून तुला अजून रोल, आणि रोलसाठी मी ते केलं नाही बरं का, हे तुला प्रामाणिकपणे सांगते मी. मला अजून रोल मिळावे, मला माझी नोटीस घेतली जावी, पण ते ओमार जो माझ्याशी बोलला त्याने मी फ्लॅटर झाले आणि मी ते केलं. आणि मी स्वतःला माफच करू शकणार नाही. म्हणजे हा जो स्टिग्मा आहे त्याला मी कसं पुसून काढू, हा जो डाग आहे लागलेला तो मी कसा पुसून काढू, ह्याची मला भयंकर शरम वाटते. कारण दॅट वॉज नॉट मी, दॅट वॉज जस्ट नॉट मी. आणि मी ते केलं आणि त्याच्यानंतर ते आलं आणि सगळीकडे सगळे तुटून पडले माझ्यावर मराठी लोक. आणि मी खरंच सांगते, मी फार, म्हणजे आय वॉज व्हेरी एम्बॅरेस्ड अँड आय एम स्टील एम्बॅरेस्ड. म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा मला असं वाटतं ते आत्ता घडलंय. त्यामुळे मी ते जर केलं नसतं ना, आज मी बऱ्याच चुका केल्या, इन द सेन्स मी चांगले चांगले रोल सोडले. त्याची खंत मला एवढी वाटत नाही, पण ह्याची खंत वाटते. पण तुम्हाला जर काय चूक वाटत असेल तर त्याबद्दल तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे जर का ते कबूल करतायत, हे एखादी चूक आपली झालेली कबूल करणं हे देखील याला फार मनाचा मोठेपणा लागतो आणि ते तुमचं आहे. आणि आता ह्या सेगमेंटमध्ये आमच्याकडे काही बाईट्स आहेत जे तुमच्या जवळपासच्या लोकांनी दिलेले आहेत आणि काही फॅन्सनी पण दिलेले आहेत. ते बाईट्स बघूया आणि त्याला तुम्ही उत्तर द्या. किती अरे कशी आहे तू? बरी सांग. बरेच दिसान मिळून का तू? बरेच जण पळवून ना तुका बरी असं बरे चाललं मग तुझे. चल दिसतात तसे, तू दिसता पण तशी बरे. जाऊ दे वर्षा, खरंच किती दिवसांनी भेटतेस तू? खरंच किती दिवसांनी दिसतेस? हल्ली तुझं दर्शन म्हणजे फारच दुर्मिळ झालेलं आहे. सिनेमात काम करतेस ना तू? करत जा. चांगल्या हिरोईनची गरज आहे ग, लोकांना तेवढंच आवडतं. मला म्हणजे तुझ्याबरोबर जे केलेले सगळे पिक्चर्स आठवतात. एक मजा होती, एक काम करण्यामध्ये त्यावेळेला खरंच मजा यायची, कारण एक अंडरस्टँडिंग होतं अभिनयातलं. तुला कॉमेडीची एरवी जरी काही हे नसली, मी म्हणत नाही की तुला कॉमेडी नाही कळत, पण एरवी जरी तुला ज्ञान हे जरी असली, सिनेमात आपण जे काम करतो त्या बाबतीत मात्र तेव्हा तुला निश्चितच कळायचं की कॉमेडी काय आहे. आणि तू त्याप्रमाणे रिस्पॉन्स द्यायचीस, त्याप्रमाणे मला अभिनय करायला तुम्हाला चान्स द्यायची, अभिनय करायचा माझे सगळे रोल उठवायला तू मदत करायची. फार चांगली गोष्ट आहे. तू जास्ती बोलत नव्हतीस किंवा तू ह्याच्यात असायचीस, हेच माझं एक फक्त खोपणं असेल असं मला वाटतं. तो काय मला म्हणाला, एरवी तुला कॉमेडी समजत असेल की नाही. नाही खरंच मी जरा ढ होते आधी, आता माझा सेन्स ऑफ ह्युमर थोडासा तुझ्यासारखे लोक भेटल्यामुळे असेल, पण त्याला जरा धार आली आणि मला थोडासा ह्युमर समजायला लागला. पुढचा बाईट बघूया. वर्षा ही माझ्याबरोबर 1986 साली ब्रह्मचारी नाटकात आली, कळलं. आणि अत्यंत साधी मुलगी, अत्यंत साधी, अत्यंत एक ग्रुपमध्ये मिक्स होणारी आणि खूप अत्यंत साधी. काही विनोद कळत नव्हते, कधी कधी काही कळलं. पण एक आहे, तो ब्रह्मचारीचा जो ग्रुप होता त्याच्यात जवळपास 16-18 मुलं म्हणजे पुरुष आणि 2च बायका होत्या. त्यात एक विद्या होती आणि एक वर्षा होती. वर्षा नवीन, विद्या नवीन
आणि ती मुलं सगळे पण त्या सगळ्यांनी मिळून, मी एकट्यानेच नाही, मी, माझा जोडीदार गोपाळ अलगेरी, मॅनेजर आणि सगळ्या नटांनी, कलाकारांनी तिला इतका फुलासारखा सांभाळला. म्हणजे त्यातले काही किस्से सांगतो. ब्रह्मचारी नाटकात आम्ही शॉर्ट्स आणि टी शर्ट घातला होता. आता तेव्हा ना शॉर्ट्स घालायची पद्धत नव्हती, कारण सगळं खाली दिसतं, म्हणजे शॉर्टनी पण फिगर हे होते. पण त्या टायमाला वर्षा उजगावकर शॉर्ट्स आणि टी शर्ट घालून ब्रह्मचारी करत होती. तर तो यमुना जडीचा सीन जो होता, जिथे शॉर्ट आणि होतं, ते बघायला ना काळोखात गर्दी असायची. आणि मी नवीन निर्माता, तसं 3-4 नाटकं झालेला, तर मी ना माझ्या मागच्या खिशात ना बॅटरी ठेवायचो आणि प्रत्येकाच्यावर ना चेहऱ्यावर टॉर्च मारायचो. आणि किती वेळा ना काळोखात मोठमोठ्या लोकांना ना सापडायची ती. आणि ते माणसं बरोबर त्या यमुना जळीच्या वेळेला ना येऊन बाजूला उभी राहायची आणि कळत नव्हतं, कारण तो ब्लॅकआउट मधला सीन होता. कुठेही म्हणजे गणपती दौऱ्यात एक दिवशी असा किस्सा झाला की गणपती दौऱ्यात नाटक चालू असताना यमुना जळी या गाण्याला म्हणजे सगळे आमचे, म्हणजे सगळ्यांनी फिल्डिंग लावली होती, नटांनी, बॅकस्टेजवाल्यांनी, काय होईल म्हणून. कळलं, कारण काय तो शेवटी गावचा वर्ग. आणि नेमकी एक घुस आली, घुस अडका उंदीर काहीतरी आला आणि सगळा क्राऊड आहे ना, प्रेक्षक कोल्हापूरला, तो स्टेजवर आला. आणि आम्ही मात्र त्या पोरीला इतकी सांभाळली, कळलं का, वर्षाला. आता काही गोष्टी सांभाळल्या किंवा काही केल्या तर नट किंवा नट्या मोठ्या झाल्या की त्या पहिल्या जास्त विसरायचा प्रयत्न करतात. आता ह्या काही काही गोष्टी आठवण करून द्यायला लागतं, कळलं का. वर्षाविषयी काय खुपतं असं जर मला कोणी विचारलं तर दुःख होतं, खुपतं. ते म्हणजे काय की 20-25 वर्षात मला मध्ये एक वेळा हार्ट अटॅक आला. त्यामुळे जर तिला कुठून काय कळलं असेल किंवा सुधीरला एक हार्ट अटॅक आला तर वर्षासारख्या एका मुलींनी मला 100% फोन करायला होता की सुधीर तू कसं आहे, किंवा तिने ऑफिसला दादरला येऊन भेटून द्यायला पाहिजे. नाही, हे मला फार लागलं. आणि खरं आहे सुधीर म्हणतो ते, कारण सुधीर फार स्पष्ट वक्ता आहे. ही इज व्हेरी ब्लंट. म्हणजे सगळ्यात आधी मी त्याला सॉरी म्हणेन, कारण मला खरं सांगू का, अगदी प्रामाणिकपणे 10 का 15 दिवसांपूर्वी मी विजय केंकरेंशी बोलले. त्यांनी मला फोन केला होता एका नाटकाच्या संदर्भात. तेव्हा मला कळलं की सुधीरला हार्ट अटॅक आला म्हणून. हे मला माहित नव्हतं आणि मला 15 दिवसापूर्वी कळलं. पण 15 दिवसात सुद्धा मी त्याला फोन करायला पाहिजे होता, हे मला सुचलं नाही. आणि याच्याबद्दल खरोखरच मी दिलगीर आहे आणि मी मनापासून माफी मागते सुधीरची. आणि मी त्याला लवकरात लवकर फोन करेन, त्याला भेटेन जाऊन. सुधीरजी, असं काही नाही आहे की तुम्ही यांना फुल समजायचं आणि यांनी तुम्हाला फुल समजलं, असं नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुधीरजी तुम्हाला वर्षाजींनी सांगितलेलं आहे की ते तुम्हाला फोन करणार आहेत. पुढचा बाईट बघूया. 1976 साली आपली पहिली ओळख झाली चांगुणाच्या निमित्तानं आविष्कारमध्ये. आणि तुझ्या नवऱ्याचा रोल केला होता मी, धर्माचा, आणि तू चांगुणाचा. ग्रेट परफॉर्मन्स होता तो. म्हणजे मी तो विसरणं शक्य नाही. रोहिणी, खरं सांगतो, ज्या ज्या वेळेला चांगुणाची आठवण येते त्या वेळेला फक्त तूच लक्षात असतेस. क्लास. आणि चांगुणा म्हणजे जयदेवनी जे काही आपल्याकडनं करून घेतलं होतं, मी आपलं ठीक होतं, एक सपोर्ट, पण तू म्हणजे बॅटिंगच करत होतीस. क्लास. बाकी सर्व ग्रेट आहे. मला तुझ्या संदर्भातली तीच एक गोष्ट खुपते, ते म्हणजे तू परत नाटक नाही केलंस, नाटकात काम नाही केलंस. कारण आम्हाला ते पाहण्याची, म्हणजे प्रोफेशनल म्हणतोय मी, तू आविष्कार म्हणून केलेली असेल पण प्रोफेशनली तू काम केलेलं नाहीस, हे जरा मला खुपतं. तर पहा ना, जरा जमलं तर अजून. जेव्हा गांधी मिळाला तेव्हा आपोआपच त्याच्यानंतर हिंदी चित्रपटात मी काम करायला सुरुवात केली. आणि त्याला डेट्स देता देता माझी ही नाटकं कमर्शियल थिएटरवरची, व्यावसायिक वरची माझी नाटकं कमी होत गेली आणि शेवटी काही बंदच झाली. म्हणजे त्याच्यानंतर मला व्यावसायिकवर काम करायला जमेना, कारण माझ्याकडे वेळ नव्हता त्यावेळेस. एवढे प्रयोग करणं शक्य नव्हतं. म्हणजे व्यावसायिकवर जे नियरली डेली प्रयोग होतात ते करणं शक्य नव्हतं. त्यामुळे कुठेतरी थिएटर सुटत नाही म्हणतात तसं माझं आपलं व्यावसायिक नाही तर कमीत कमी प्रायोगिक किंवा समांतर रंगभूमी तरी करावी असं म्हणून मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. पुढचा बाईट बघूया. हाय रोहिणी,
आपण 2 नाटकं एकत्र केली. एक म्हणजे मीडिया 1984 साली साधारण आपण केलं, आणि त्याच्यानंतर संसारगाथा जयवंत दळवींनी लिहिलेलं. या दोन्ही नाटकांमध्ये रोहिणीच्या भूमिका खूप भिन्न प्रकारच्या होत्या. मीडिया ही ग्रीक ट्रॅजेडी, अत्यंत स्टायलाइज्ड, थोड्याफार प्रमाणात आक्रस्ताळ्या प्रकारची अशी भूमिका होती ती. त्याच्यात एक्झॅक्टली उलट भूमिका संसारगाथामध्ये होती. एक अत्यंत मध्यमवर्गीय बाई, तिचा मुलगा मुलगी, आणि त्याच्यात तू ती मध्यमवर्गीय बाई इतक्या परिणामकारक, एक इकडे स्टायलाइज भूमिका, एक अत्यंत रिअलिस्टिक भूमिका. ऍक्टर म्हणून ही तुझ्यातली रेंज मला खूप इंटरेस्टिंग वाटते. आणि दुसरं मला आता ह्या प्रसंगी बोलावंसं वाटतं खरं म्हणजे की जयदेव सरांची बायको म्हणून मी तुला जास्त ओळखतो किंवा मी तुला जास्त मान देतो असं आपण म्हणूया. ती जी भूमिका तू केलीस ना, जयदेव सरांची बायको ही भूमिका, ही मला खूप महत्वाची वाटते. कारण जयदेव सर हे खूप कामाच्या बाबतीत अत्यंत प्रिसाईज होते. त्यांना त्यांच्याच पद्धतीने काम करायला हवं असायचं. किंवा एक व्यक्ती म्हणून सुद्धा ते असं आता म्हणायला हरकत नाही, थोडेसे स्वतःच्या मतांच्या बाबतीत हट्टी होते. परंतु अशा माणसाबरोबर संसार करताना, आणि तो संसार नुसता संसार आहे पण आपण एक अभिनेत्री पण आहोत, ते दिग्दर्शक पण आहेत, अशा पद्धतीची तो ती सगळी तारेवरची कसरत तू करतेस ना किंवा करत होतीस ना, ती मला त्यासाठी हॅट्स ऑफ. तू खूप चांगल्या प्रकारे ते सगळं निभावत असायचीस हे मला आठवतं. तुझ्याबद्दल खुपण्यासारखी एक गोष्ट खरं म्हणजे, गमतीत घे, रागवू नकोस, पण पाठांतर तुझं गमतीदार असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्हाला असा पोटात गोळा यायचा, विशेषतः संसारगाथाला, की तू पुढची वाक्य बोलणार आहेस की नाही आणि कशी बोलणार आहेस. पण तुझ्यामध्ये एक मात्र ती क्वालिटी आहे की विसरायचीस तू आणि लोकांना वाटायचं की आम्ही विसरलो. इतका चांगला अभिनय तू निश्चित करतेस. हे काय आहे म्हणजे, एखादा किस्सा सांगा म्हणजे. नाही, मला या बाबतीमध्ये आणखीन एक गोष्ट आठवली म्हणून मला खूप हसू येते. गुजरातीमध्ये मी काम करायची ना, तर गुजराती तसं ऑफ हँड असं मला बोलता येत नाही, मी पाठ करून बोलायची. तर गुजरातीमध्ये काम करताना गुजरातीमध्ये मी सुरुवात करायची आणि वाक्याचा शेवट व्हायचा हिंदीमध्ये. तर एक दिवस भाऊसाहेब म्हणजे भारतीय विद्याभवन मध्ये ते चीफ होते. तर भाऊसाहेब मला एक दिवस म्हणाले की रोहिणी अच्छा काम कर लेती हो, तुमसे कुछ सीखना चाहिए. म्हटलं भाऊसाहेब मी, म्हणजे तुम्ही मला म्हणताय? नहीं, वो क्या है कि वो बीच में जो तुम वो करके पॉज लेके जो पॉज भर देती हो ना, वो सीखना. आता तिथं म्हटलं भाऊसाहेब मला सरळ सरळ सांगा ना, पाठ कर म्हणून, तुम्ही असं का बोलताय. बघा बघा, रोहिणी हट्टंगडीची ही बाजू फक्त खुपते तिथे गुप्तेमध्ये तुमच्यासाठी. आणि आता बाईट्स संपलेले आहेत आणि वेळ झालेली आहे ती पॅरेडी सॉंगची. आणि आजचं गाणं रोहिणीताई तुमच्यावर आहे आणि गाणार आहेत आमचे गायक जितेंद्र तुपे. कोई ये कैसे बताए वो बस मां क्यों है, वो जो सारा और गांधी की बागुम क्यों है, कई सालों से वो फिर डेली ही सांसों क्यों है, इतनी फिल्में हैं तो ये टीवी कोई ये कैसे बताए वो बस मां क्यों है, वो जो सारा और गांधी की बागुम क्यों है. अरे वा. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायर राऊंडची.
कुणापासून सुरुवात करूया? चालेल चालेल. आवडता नायक अशोक सराफ का लक्ष्मीकांत बेर्डे? अशोक सराफ. आवडता दिग्दर्शक सचिन पिळगावकर का महेश कोठारे? सचिन. आवडती गायिका आशा भोसले का लता मंगेशकर? आशा भोसले. आवडती अभिनेत्री अर्चना जोगळेकर की अश्विनी भावे? अश्विनी. आणि आवडती अभिनेत्री भक्ती बर्वे का रोहिणी अट्टंगडी? हा कठीण आहे बुवा. त्याला मला वेळ घ्यावा लागेल. नाही, रोहिणी हट्टंगडी. आणि आता रोहिणी ताईंना बघूया किती पटापट उत्तर येतात. आवडता दिग्दर्शक राजकुमार संतोषी का महेश भट? राजकुमार संतोषी. आवडती नटी अश्विनी भावे का वर्षा उसगावकर? दोघींनाही खूप कमी पाहिलंय मी ऍक्च्युली. अश्विनी भावे. ओके. सॉरी. कारण मी खूपच कमी पाहिलंय हिला. कुणाची आई व्हायला आवडलं, संजय दत्त का अमिताभ बच्चन? अमिताभ बच्चन. पहिली आवड नाटक का सिनेमा? नाटक. आणि आवडती भूमिका सारांश का गांधी? सारांश. सारांश. क्या बात आहे. फारच अवघड प्रश्न होते पण अतिशय अनपेक्षित उत्तरं मिळालेली आहेत. आणि आता वेळ झालेली आहे ती त्या राऊंडची ज्या राऊंडमुळे हा कार्यक्रम ओळखला जातो. कारण या जादूच्या कार्यक्रमात येण्यासाठी मोठे मोठे सेलिब्रिटी या फोनसाठी फक्त तयार होतात. तर बघूया आज तुम्ही दोघी कोणाला फोन लावताय. मला असं वाटतं की रॅपिड फायरची सुरुवात वर्षाजींपासून केली होती, त्यामुळे या राऊंडची सुरुवात आपण रोहिणी ताईंपासून करू. हॅलो. हा स्वर्ग. मी रोहिणी हट्टंगडी बोलतेय भूतलावरनं. मला जरा कस्तुरबाजींशी बोलायचं. हो हो, कस्तुरबा गांधी. हो. नाही, मिस्टर गांधी नको आहेत मला, कस्तुरबा गांधी पाहिजे. हा नमस्कार कस्तुरबाजी, मी रोहिणी बोलतेय. हो तीच. मी तुमची म्हणजे भूमिका केली होती आणि तुम्हाला थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. नाही काय यावं, अशा माणसाच्या बरोबर राहणं म्हणजे इतकं जिकिरीचं काम असेल, पण तरी सुद्धा तुम्ही आयुष्यभर इतकं समजून उमजून त्यांच्या बरोबर संसार केलात. कसा हो केलात? जरा तुम्ही आजकालच्या मुलामुलींना सांगा ना थोडंसं. हो अहो, लग्न करतात आणि 4 महिन्यामध्ये डिवोर्स वगैरे घेऊन टाकतात. हो काय तर त्याचं घोरणं मला पटत नाही, त्याचं हे मला पटत नाही, त्याचं ते. अहो, एक कमिटमेंट नावाची काहीतरी गोष्ट असते ना, ती आजकालच्या मुलात मला दिसतच नाही. हो म्हणजे एखादा माणूस आपण म्हणजे आम्ही त्याचं अभिनंदन करतो की बाबा अरे तुझं लग्न झालं, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि 4 महिन्यांनी तो भेटल्यानंतर परत कशी आहे बायको असं विचारायची हिंमत होत नाही, कारण त्या 4 महिन्यामध्ये काय झालेलं असतं हे आम्हाला मग कळतच नाही. हो, त्याच्याबरोबर दुसरीच मुलगी दिसते आम्हाला. हे सगळं जे आहे ना, जी तुम्ही कमिटमेंट दाखवलीत, आपल्या नवऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलात, तर हे कसं केलं तुम्ही? म्हणजे तुमच्या काळी असं होतं की डिवोर्स घेणं माहितीच नव्हतं, असं सुद्धा होतं किंवा, पण तरी सुद्धा तुम्ही एवढं समजून कसं घेतलं त्यांना? नाही हे बघा, मी जेव्हा तुमची भूमिका केली ना, तेव्हा मला असं नेहमी वाटायचं की ही बाई आहे ना, ही आपल्या नवऱ्यामागे फरफटत नाही गेली. नवरा एवढा मोठा असून सुद्धा ती नेहमी चालत गेली त्याच्या मागे. आणि हे चालणं हे समजुतीनंच होतं. हो हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचंय की परत तुमच्यासारखी कोणीतरी आमच्या पृथ्वी तलावर येऊन सगळ्यांना सांगा लग्नाचा अर्थ. नाही, ओके ओके ओके, आम्ही पेशन्स ठेवू, पण या मात्र. हा प्लीज. थँक्यू. हो 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 हो.
ओव्हरवेल्मिंग. काय फोन लावलाय हो तुम्ही? कुठेतरी खूप लागलेलं दिसतंय. खूप छान फोन लावलाय खरंच. आज मी तुम्हाला सांगतो की ह्या माध्यमातनं तुम्ही महाराष्ट्रातले खूप संसार वाचवले. हे पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि त्या पुण्यातला थोडासा वाटा हा झी मराठीला आणि ह्या कार्यक्रमाला लाभलेला आहे. झी मराठी आणि खूपते तिथे गुप्ते तर्फे ह्या आम्हाला दिलेल्या पुण्याच्या वाट्यासाठी तुमचे खूप खूप आभार. ओके वर्षाजी. हेलो, नरेंद्र मोदी जी बात कर रहे हैं. नमस्कार, मेरा नाम वर्षा उसगांवकर है. मैं फिल्म इंडस्ट्री की एक कलाकार हूँ. जी नमस्कार. मेरा बहुत सौभाग्य है कि मैं आपसे बात कर सकली हूँ आज इस फोन के माध्यम से. मी थोडंसं मराठीत बोलते कारण माझं हिंदी तेवढंसं चांगलं नाहीये. मराठी येतं त्यांना. मराठी येतं तुम्हाला? अच्छा, येतं. हो येतं. तुम्हाला मराठी येतं? अरे वा, छान. म्हणजे माझं काम सोपं झालं. नरेंद्रजी, तुम्हाला अनेक चाहते असतील, सगळ्या म्हणजे आमच्या फिल्म इंडस्ट्रीत असतील, राजकीय क्षेत्रात असतील, तुमचे हितचिंतक असतील. त्यापैकीच मी एक आहे. आणि तुमची चाहती अशासाठी आहे, तुमचे आचार विचार इतके सुंदर आहेत. म्हणजे प्रत्येक तुमचा विचार हा सुविचार असतो. आणि तुमची एक लाईन जी सगळीकडे म्हणजे सगळ्या पोस्टर्समध्ये मला जी आवडली आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी फोन लावलाय ती म्हणजे मैं खाता नहीं और किसी को खाने नहीं देता. ही जी तुमची लाईन आहे ती मला खूप खूप आवडली. आणि तुम्हाला अजून असंच चांगलं आरोग्य लाभो आणि दीर्घायुष्य लाभो, कारण तुमच्यासारखे नेते आमच्या देशाला हवे आहेत. धन्यवाद. जय हिंद. क्या बात है, क्या बात है, क्या क्या बात है. वा वा वा. म्हणजे वर्षा उसगावकर फोन लावून बोलतात आणि त्या सांगतात की मैं खाती नाही और खाने देती नाही. असं असेल तर ते करीना कपूरलाच फोन लावला असेल असं आम्हाला वाटतं खरं तर. म्हणजे डायटिंगसाठी. बट तुम्ही चक्क नरेंद्र मोदींना फोन लावला. आज तुम्ही दोघी जणी इथे आलात, खूप छान बोललात, खूप मनापासून बोललात. जायच्या आधी आमचे प्रायोजक कॉटन किंग तर्फे तुम्हाला एक सदिच्छा भेट. आणि त्याचबरोबर मी अशी विनंती करतो की तुम्ही मगासपासून मला सांगताय की आपण गाऊ, स्टेजवर आपण हे करू, एक गाणं माझ्यावर डुएट. इट विल बी अ प्लेजर. अशाच इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीजना आपण पुढच्या आठवड्यात देखील भेटणार आहोत. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खूपते तिथे गुप्ते. माझे राणी माझे मोगा तुझे डोल्यांचो तठाव. माझे राजा माझे मोगा तुझ्या नावान जोडताना. फुला फुला कुशीत आयले, फुला फुला कुशीत आयले, तुझे माझे प्रीतीचो गाव. माझे राणी माझे मोगा तुझे डोल्यान सोता ठाव. काल्या काल्या डोल्यान तुझ्या. काळ्या 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 बरं का तुमचे काळे कुठे आहेत पण. घाऱ्या घाऱ्या डोल्यान तुझ्या, माझ्या वाटा वाटा दिसतायत मका. तुझ्या छातीर ठेवता माथा. फुला वाशेन वाशेन हावती दुखा. तुझे पायान रुत्ता काटा माझ्या काळजान लागता.
घाव फुला फुला पुशीत आले फुला फुला पुशीत आलो तुझे माझे प्रीतीचं गाव तुझे माझे प्रीतीचं गाव तुझे माझे प्रीतीचं गाव. नाटक चालू नाही तुमची झोळी नेहमी कारिकामी तुमच्याकडून शिकलेले हो येई हो आज कामी. सुधीर भटांबद्दल खूप ते असं की गेली 4 वर्ष ते आजारी आहेत. आम्ही सगळेजण तुम्हाला सांगून थकलेलो आहोत की तुम्हाला ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे आणि ते करून घेत नाहीत. त्याच्याबरोबर काहीतरी विचार करा. तुम्ही ज्या दिवशी ऑपरेशन कराल त्या दिवशी मी प्रोडक्शन माझी कंपनी बंद करेन. मी परत सुयोगमध्ये काम करेन.